Welcome student. So in this period we will learn about the genetic code. Now you know that DNA is a master molecule of a cell that regulates and control the process of protein synthesis. Now according to the scientist Crick, the information for the synthesis of the proteins, it is stored on the DNA. And here that information is in the form of a coded language or cryptogram called as genetic code. See here, genetic code is nothing but it is the information for the synthesis of proteins, but that information which is stored on the DNA strand is in the form of coded language. लँग्वेज भाषा आहे, कोडच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी ती इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवलेली आहे डीएनएवर. कोडेड लँग्वेजला क्रिप्टोग्राम असा शब्द वापरलेला आहे आणि ही जी कोडेड लँग्वेज आहे किंवा क्रिप्टोग्राम आहे जो डीएनए स्ट्रँडवर स्टोअर केलेला आहे त्यालाच म्हणायचं जेनेटिक कोड. समजलं? थोडक्यात काय तर जेनेटिक कोड ही एक इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे. कशाच्या संदर्भात तर प्रथिनांची निर्मिती याच्या संदर्भात असणारी माहिती जी कोडच्या स्वरूपामध्ये आहे डीएनए वर त्याला म्हणायचं जेनेटिक कोड. ओके स्टुडंट, नाव दिस जेनेटिक कोड कंटेन्स कोड वर्ड्स. त्या कोड वर्ड्सलाच म्हणायचं कोडॉन्स. समजलं? तर जेनेटिक कोडमध्ये अनेक कोड वर्ड्स आहेत त्याला म्हणायचं कोडॉन्स. नाउ सी हियर, ईच कोडॉन स्पेसिफाय और रिप्रेझेंट्स अ स्पेसिफिक अमायनो ॲसिड. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक कोडॉन एक विशिष्ट असा अमायनो ॲसिड रिप्रेझेंट करतो. अबाउट 20 different types of the amino acids they are involved in the process of protein synthesis. See here students, in the 11th class we have studied that proteins are nothing but proteins are the chains of amino acids. Okay, now in this way for the synthesis of proteins amino acids are required. And how many types of the amino acids are there? 20 different types of the amino acids are there. Now, these amino acids they link together for the formation of a protein molecule. Okay, now the DNA molecule has 4 types of the nitrogen bases. Now you know that these 4 types of nitrogen bases which we have studied while studying the structure of the nucleotide, that is the unit or the monomer of the DNA. That 4 types of the nitrogen bases are adenine, guanine, cytosine and thymine. So these 4 types of the nitrogen bases they are there in the DNA molecule to identify 20 different types of the amino acid. So या 20 प्रकारच्या अमायनो ॲसिडला ओळखण्याचं काम 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस करत असतात. लक्षात आलं तुम्हाला? नाउ अ कॉम्बिनेशन ऑफ 3 नायट्रोजन बेसेस फॉर्म्स अ ट्रिपलेट कोडॉन. या ठिकाणी TRI ट्राय म्हणजे 3 तुम्हाला माहिती आहे. जेव्हा 3 नायट्रोजन बेस एकत्र येतात तेव्हा एक कोडॉन तयार होतो. आता आपण बघितलं की कोडॉन म्हणजे कोडवर्ड्स आहेत है ना. जेनेटिक कोड जो कोडवर्ड्सच्या रूपामध्ये आहे त्याच्यामध्ये जे कोड वर्ड्स आहे त्याचा एक कोड वर्ड म्हणजे मग काय झाला, एक ट्रिपलेट कोडॉन. समजलं? हा कोड वर्ड आहे. उदाहरणार्थ AUG हा एक ट्रिपलेट कोडॉन आहे म्हणजेच हा एक कोड वर्ड आहे. आता AUG हे 3 नायट्रोजन बेस आहेत, ॲडेनाइन नायट्रोजन बेस, युरॅसिल नायट्रोजन बेस आणि ग्वानाइन नायट्रोजन बेस. तर ह्या तिघांच्या कॉम्बिनेशनला म्हणायचं ट्रिपलेट कोडॉन. ओके, नाउ 4 types of these nitrogen bases they form
64 types of the triplet codon. So how many total triplet codons are formed by the 4 nitrogen bases? There are 64 types of the triplet codon. But remember students, out of these 64 triplet codons, 61 triplet codons they specify specific type of amino acids. 64 पैकी 61 जे ट्रिपलेट कोडॉन्स आहेत ते अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करतात, त्यांना ओळखतात, त्यांना रिप्रेझेंट करतात. राहिले किती मग 3 है ना. 64 मधून 61 हे फंक्शन राहील. 3 जे ट्रिपलेट कोडॉन्स राहिलेले आहेत, दॅट ट्रिपलेट कोडॉन्स दे आर कॉल्ड ॲज स्टॉप कोडॉन्स, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज टर्मिनेशन कोडॉन्स, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन सेन्स कोडॉन. नॉन सेन्स म्हणजे अमायनो ॲसिड ओळखण्याचा, स्पेसिफाय करण्याचा सेन्स त्यांच्याकडे नाही, म्हणून त्यांना नॉन सेन्स कोडॉन पण म्हणतात, त्यांना स्टॉप कोडॉन पण म्हणतात. कारण या कोडॉन जवळ आल्यानंतर प्रोटीन सिंथेसिसची क्रिया स्टॉप होते, टर्मिनेट होते, म्हणून त्यांना स्टॉप कोडॉन्स म्हणतात किंवा टर्मिनेशन कोडॉन सुद्धा म्हणतात. ठीक आहे. नाव thus the genetic code directs the sequence of amino acids during the protein synthesis. कोणताही प्रोटीन तयार होताना त्या प्रोटीनमध्ये कोणती सिक्वेन्स असेल, अमायनो ॲसिडची कोणती सिक्वेन्स असेल ते ठरवण्याचं काम कोण करत असतो? जेनेटिक कोड. म्हणून असं म्हटलेलं आहे की जेनेटिक कोड डायरेक्ट्स द सिक्वेन्स ऑफ द अमायनो ॲसिड ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस. आणि अमायनो ॲसिडच्या सिक्वेन्सनुसारच वेगवेगळ्या प्रकारचे प्रथिनांचे मॉलिक्युल्स किंवा रेणू या ठिकाणी या प्रोटीन सिंथेसिसमध्ये तयार होत असतात. ओके स्टुडंट, सो दिस इज अबाउट द genetic code. Now we will see what are the characteristics of the genetic code. So this is the important article. Always the question is asked, give the characteristics of the genetic code. So here 9 different characteristics are there. So first of all we will see about the first character, that is genetic code is a triplet code. So just now I had told you that the triplet code, or it is a codon, or it is a code word, and it is nothing but it is a sequence of 3 successive nitrogen bases. Now these nitrogen bases or these triplet codons, they specify only one particular type of amino acid. In short, one triplet codon specify one पर्टिक्युलर अमायनो ॲसिड. हे लक्षात ठेवा, एक ट्रिपलेट कोडॉन एकच अमायनो ॲसिडला ओळखतो. सो इट इज ऑलवेज इन 5' to 3' डायरेक्शन. जेनेटिक कोडचं डायरेक्शन हे ठरलेलं आहे, ते नेहमी 5' एंड कडून 3' एंड कडे असं असतं. सो इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट कोडॉन. प्रत्येक सजीवामध्ये जेनेटिक कोड हा कशाच्या स्वरूपामध्ये आहे? तर ट्रिपलेट कोडच्या. कोड म्हणा किंवा कोडॉन म्हणा. उदाहरणार्थ इथे एक ट्रिपलेट कोडॉन मी दाखवलेला आहे. समजा AUU, ॲडिनाइन, हा ॲडिनाइन नायट्रोजन बेस आहे, युरॅसिल नायट्रोजन बेस, हे तिघ जण याची सिक्वेन्स, याचं कॉम्बिनेशन एक ट्रिपलेट कोडॉन तयार करतं आणि हा ट्रिपलेट कोडॉन एकाच अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करतो. अशा प्रकारे. नाउ द सेकंड कॅरेक्टरिस्टिक इज जेनेटिक कोड हॅज अ डिस्टिंक्ट पोलॅरिटी. पोलॅरिटी म्हणजे डायरेक्शन. तर जेनेटिक कोडला विशिष्ट असं डायरेक्शन आहे, त्याच दिशेने तो वाचला जातो. सो इट इज म्हणजे जेनेटिक कोड. सो जेनेटिक कोड इज ऑलवेज रीड इन 5' to 3' डायरेक्शन. ओके स्टुडंट. नाउ इट इज नेव्हर रीड इन द 3' to 5' डायरेक्शन. असं ही त्याची उलटी दिशा झालेली आहे. तो नेहमी 5' एंड कडून 3' एंड कडे याच दिशेने वाचला जातो. तिसरा कॅरेक्टरिस्टिक आहे द जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. ओव्हरलॅपिंग त्यांच्यामध्ये कधीच होत नाही. ईच सिंगल बेस इट इज अ पार्ट ऑफ ओनली वन कोडॉन. एक नायट्रोजन बेस हा नेहमी एकाच कोडॉनचा भाग असतो.
ॲडजेसंट कोडॉन्स म्हणजे जे शेजारी शेजारी असणारे जर कोडॉन्स असतील तर दे डू नॉट ओव्हरलॅप. ओव्हरलॅप होणे म्हणजे असं एकावर एक चढणे, तसं ते होत नाही. द सिक्वेन्स ऑफ 6 नायट्रोजन बेसेस इंडिकेट्स 2 ट्रिपलेट कोडॉन्स. 6 नायट्रोजन बेसची जी सिक्वेन्स आहे याचा अर्थ तिथे किती ट्रिपलेट कोडॉन्स आहेत, तर फक्त 2 ट्रिपलेट कोडॉन्स त्या ठिकाणी आहेत असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. पहा या ठिकाणी आय विल शो यू सपोज सियर 1 2 3 4 5 6. समजा या ठिकाणी मी 6 नायट्रोजन बेस काढलेले आहेत. आता इथे आपण काही लिहू शकतो. समजा इथे G आहे, इथे C आहे, समजा इथं A आहे, इथे U आहे, इथं पुन्हा समजा A आहे आणि इथे समजा C आहे. ठीक आहे, मी 6 नायट्रोजन बेस काढले की नाही. आता बघा हे पहिले 3 आहे ना, 1 2 3. आता या तिघांचा मिळून एक ट्रिपलेट कोडॉन झाला आणि हा जो चौथा आहे ना UAC याचा मिळून दुसरा ट्रिपलेट कोडॉन झाला. असं कधीच होणार नाही की JCA मधला हा जो A नायट्रोजन बेस आहे की नाही, हा A नायट्रोजन बेस हा फक्त ह्या पहिल्या ट्रिपलेट कोडॉनचाच भाग आहे. आता हा A डबल पुन्हा AUA असा याच्यामध्ये ओव्हरलॅप होणार नाही. हा A या ट्रिपलेट कोडॉनचा भाग झाला, विषय संपला. पुढचा ट्रिपलेट कोडॉन त्याच्या पुढच्या नायट्रोजन बेसपासूनच तयार होईल. म्हणजे आता किंवा असं होणार नाही का GCA हा एक ट्रिपलेट कोडॉन झाला आणि पुन्हा CAU हा एक ट्रिपलेट कोडॉन होईल, असं होणार नाही. म्हणजे हे डबल वापरले जाणार नाहीत. एक नायट्रोजन बेस एकाच ट्रिपलेट कोडॉनमध्ये वापरला जातो. म्हणून याला म्हटलेलं आहे देर इज नो ओव्हरलॅपिंग इन द जेनेटिक कोड. ओके स्टुडंट. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, जेनेटिक कोड इज कॉमालेस. कॉमा ज्याला आपण स्वल्पविराम मग असं म्हणतो की नाही, तर कोणत्याही प्रकारचा गॅप त्यांच्यामध्ये नाही. देर इज नो गॅप और पंक्च्युएशन मार्क बिटवीन द सक्सेसिव्ह कोडॉन. आता इथं पुन्हा 6 नायट्रोजन बेसेस आपण दाखवलेले आहेत. पहा यांच्यामध्ये कोणताही गॅप नाही, सारख्या अंतरावर प्रत्येक नायट्रोजन बेस जो आहे तो प्लेस झालेला आहे. देर इज नो गॅप, देर इज नो punctuation mark between these successive codon, so called as genetic code is commaless. Now the next one is genetic code has degeneracy. Degeneracy म्हणजे थोडंसं नष्ट होणे, त्याचं कार्य वगैरे नष्ट होणे, नाहीसं होणे अशा हिशोबाने. So usually a single amino acid is encoded or specified by a single codon. आता तुम्हाला सांगितलं की एक अमायनो ॲसिड हा एकाच कोडॉनकडून ओळखला जातो किंवा एक कोडॉन एकाच अमायनो ॲसिडला ओळखतो. बरोबर आहे. आता त्याने इनकोडेड हा शब्द वापरलेला म्हणजे अमायनो ॲसिड हा इनकोडेड होतो म्हणजेच स्पेसिफाईड होतो म्हणजेच रिप्रेझेंट होतो. तिन्हीचा अर्थ एकच होतो. तर एक अमायनो ॲसिड हा एकाच ट्रिपलेट कोडॉनकडून स्पेसिफाय होतो. हाऊएव्हर पण कधी कधी काय होतं, समटाईम्स, युजल म्हणजे नेहमीच असं होतं. मग कधी कधी हाऊएव्हर सम अमायनो ॲसिड्स आर इनकोडेड बाय मोर दॅन 1 कोडॉन्स. कधी कधी काय होतं, एकापेक्षा जास्त कोडॉन्स एकाच अमायनो ॲसिडला इनकोड करतात किंवा स्पेसिफाय करतात. 2 उदाहरणं तुमच्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. एक आहे सिस्टीन नावाचा अमायनो ॲसिड आहे. दिस अमायनो ॲसिड हॅज 2 कोडॉन्स. याचं उदाहरण तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे बघा. आता बघा UGU हा एक ट्रिपलेट कोडॉन आहे. UGC फक्त हा 3 नंबरचा नायट्रोजन बेस वेगळा आहे. आता हे 2 कोडॉन वेगळे वेगळे, एक UGU कोडॉन आहे, एक UGC कोडॉन आहे. एक UGU आणि दुसरा UGC, 2 वेगवेगळे कोडॉन्स आहेत. तरी पण दोन्ही एकच अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करतात किंवा इनकोड करतात आणि तो अमायनो ॲसिड आहे सिस्टीन. म्हणजे या ठिकाणी ह्या दोघांपैकी एकाचं काय झालं, डिजेनरेसी झाली, एका कोडॉनची डिजेनरेसी झाली. दिस इज नोन ॲज जेनेटिक कोड हॅज डिजेनरेसी. ॲक्च्युली हा कोडॉन वेगळा आहे. यांनी जर सिस्टीनला ओळखलं तर यांनी दुसरा अमायनो ॲसिड ओळखायला पाहिजे होतं की नाही, पण यांनी सुद्धा याच अमायनो ॲसिडला ओळखलं, याला म्हणायचं डिजेनरेसी. आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे.
आयसोल्युसिन नावाचा एक अमायनो ॲसिड आहे, त्याला पण 3 कोडॉन्स आहेत. म्हणजे 3 ट्रिपलेट कोडॉन्स आयसोल्युसिन नावाच्या अमायनो ॲसिडला इनकोड करतात. म्हणजे इथं 3 आहे, ओरिजिनल एकच कोडॉन आहे की जो याला ओळखू शकतो, पण राहिलेले 2 जे आहेत ना त्यांची काय झाली, डिजेनरेसी झालेली आहे. अशा प्रकारे दिस डिजेनरेसी इट इज एक्सप्लेन बाय वोबल हायपोथेसिस. वोबल या शब्दाचा अर्थ होतो अनयुजुअल, जो म्हणजे नेहमीप्रमाणे नाही, काहीतरी वेगळा असा. सो दिस वोबल हायपोथेसिस explains the degeneracy of the codon, and you can observe in this diagram here. This is also the example of Wobble hypothesis. The first 2 nitrogen bases in the different codons they are identical. बघा UG आणि UG दोन्हीकडे काय आहे, सिमिलर आयडेंटिकल आहे ना, युरॅसिल गॉनाइन युरॅसिल गॉनाइन. म्हणजे फर्स्ट 2 नायट्रोजन बेसेस इन द डिफरंट कोडॉन्स दे आर आयडेंटिकल, बट द थर्ड कोडॉन ही व्हेरीज. थर्ड कोडॉन कोणता आहे, इथं युरॅसिल आहे, इथं सायटोसिन आहे. फक्त तिसरा नायट्रोजन बेस हा काय असतो, वेगळा असतो. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. सी हिअर इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रत्येक सजीवामध्ये द स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफाय सेम अमायनो ॲसिड. For example, here a triplet codon AUG is there. AUG, adenine, uracil, guanine, हा triplet codon आहे. Always it specify methionine type of amino acid. In all living organisms from bacteria up to the humans. समजलं तुम्हाला? मग बॅक्टेरिया असो किंवा ह्यूमन्स, बॅक्टेरियापासून ह्यूमन्सपर्यंत, प्रोकॅरियोटिक सेल असो किंवा युकॅरियोटिक सेल असो, प्रत्येक सजीवामध्ये जेव्हा जेव्हा हा AUG ट्रिप्लोट कोडॉन असेल, हा ट्रिप्लोट कोडॉन फक्त आणि फक्त मिथायोनिन याच अमायनो ॲसिडला तो इनकोड करेल किंवा स्पेसिफाय करेल. समजलं तुम्हाला? म्हणजे ही जोडी ठरलेलीच आहे. AUG म्हटलं की काय लक्षात ठेवायचं, मिथायोनिन. AUG कोडॉन ऑलवेज स्पेसिफाय मिथायोनिन, दुसरा कोणताच नाही. कोणत्याही सजीव असो याच्या ह्या जोडीमध्ये फरक पडणार नाही. यालाच म्हणायचं जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. ओके, नाउ 7th कॅरेक्टरिस्टिक इज दॅट जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिग्युअस. ॲम्बिग्युअस नेचर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नाही की द्विधा मनस्थिती निर्माण करणारा वगैरे, आता तसा नाही आहे. जेनेटिक कोड नॉन ॲम्बिग्युअस आहे, कोणतीही शंका त्या ठिकाणी निर्माण होणार नाही असा तो जेनेटिक कोड आहे. कारण अ स्पेसिफिक अमायनो ॲसिड इट इज ऑलवेज इनकोडेड बाय अ पर्टिक्युलर कोडॉन. विशिष्ट प्रकारचा कोडॉनच विशिष्ट प्रकारच्या अमायनो ॲसिडला काय करतो, इनकोड करतो. त्याला म्हटलेलं आहे इट्स नेचर इज नॉन ॲम्बिग्युअस. नाउ द 8th कॅरेक्टरिस्टिक इज दॅट इनिशिएशन कोडॉन अँड टर्मिनेशन कोडॉन. सी हिअर स्टुडंट्स, इनिशिएशन कोडॉन म्हणजे जो सुरुवातीला आहे आणि टर्मिनेशन कोडॉन म्हणजे जो शेवटी आहे. या ठिकाणी बघा एक डायग्राम तुम्हाला दाखवते. हा जो डायग्राम मी काढलेला आहे हा मेसेंजर RNAचा आहे. 11वीला आपण शिकलेलो आहोत मेसेंजर RNA ना. तर मेसेंजर RNA इट स्टार्ट्स फ्रॉम 5' एंड and it ends at the 3' end. It is always read from 5' to 3' direction. See here, at the 5' end there is AUG. So this AUG is called as initiation codon. तो सुरुवातीचा कोडॉन आहे की नाही, हा नेहमी इथंच असतो. याची जागा इथे कुठेतरी मध्ये किंवा शेवटी अशी नसते, याची जागा फिक्स आहे. म्हणजे हा पहिला कोडॉन आहे मेसेंजर RNAवरचा. समजलं? पहिला कोडॉन आहे म्हणून त्याला स्टार्ट कोडॉन पण म्हणतात, त्याला इनिशिएशन कोडॉन पण म्हणतात. तसंच 3' एंड अगदी शेवटचा जो कोडॉन आहे त्याला टर्मिनेशन कोडॉन म्हणतात. त्यालाच आपण स्टॉप कोडॉन म्हणतो किंवा नॉनसेस कोडॉन म्हणतो. इथे हा स्टॉप कोडॉन आहे. 3 प्रकारचे स्टॉप कोडॉन असतात, UAA किंवा UAG किंवा UGA. या तिघांपैकी कोणता तरी एकच कोडॉन शेवटी असतो म्हणून त्याला म्हणायचं टर्मिनेशन कोडॉन. समजलं तुम्हाला? तर अशा प्रकारे AUG इज ऑलवेज इनिशिएशन कोडॉन इन एव्हरी मेसेंजर RNA अँड धिस AUG कोड्स फॉर अमायनो ॲसिड मिथायोनिन. वरच्या पॉईंट्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की AUG फक्त मिथायोनिनला ओळखतो
and here out of the 64 types of the such type of triplet codons, the 3 codons are there wise म्हणजे याप्रमाणे UAA, UAG and UGA. These 3 are stop codons. तर मेसेंजर RNAचा डायग्राम काढताना ह्या तिघांपैकी एक नाव आपल्याला शेवटी लिहायचं टर्मिनेशन कोडॉन म्हणून आणि सुरुवातीला मात्र AUG हे नाव फिक्स आहे. सो सी हिअर नाव दिस टर्मिनेशन कोडॉन डू नॉट कोड एनी अमायनो ॲसिड. मी तुम्हाला सांगितलं होतं कोणताही अमायनो ॲसिड ओळखत नाही म्हणून त्याला नॉन सेन्स, त्याला तो अमायनो ॲसिड स्पेसिफाय करण्याचा सेन्स नाही म्हणून त्याला अँटीसेन्स कोडॉन असं सुद्धा म्हणतात. नाव द लास्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर इज दॅट codon and anticodon. Now see here, codon is nothing but actually it is a part of DNA. For example, AUG. So AUG it is a codon and it is always represented as 5' AUG 3'. हा जो AUG नाही याला कसं वाचायचं 5' AUG 3'. आणि अँटीकोडॉन म्हणजे काय आहे? अँटीकोडॉन इट इज अ पार्ट ऑफ ट्रान्सफर RNA. in the 11th class we have studied the types of RNA. So transfer RNA is there and the anticodon is a part of the transfer RNA, and this anticodon it is always represented as 3' UAC and 5'. Okay, now see here, this is the diagram of transfer RNA. So here this transfer RNA, here there is a sequence of 3 nitrogen base. Uracil nitrogen base is there, adenine nitrogen base is there and cytosine. UAC it is anticodon. So म्हणला मग anticodon हा कशावर आहे? ट्रान्सफर RNA वर. इट इज अ पार्ट ऑफ ट्रान्सफर RNA. आलं लक्षात? सो दिस इज UAC and it is represented as 3' UAC 5'. Okay student, so all this is about the characteristic of the genetic code. The remaining part we will see in the next period. Okay student, till then goodbye.